नमस्कार मित्रांनो, घराणेशाहीचा आरोप वारंवार वेगवेगळ्या नेत्यांवरती पक्षांवरती होताना आपण ऐकतोच. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत झेंडा कुणाचाही असो, दांडा यांचाच. काही कुटुंब अशी आहेत की जी वेगवेगळ्या पक्षांकडून वेगवेगळ्या आपल्या नातेवाईकांना उमेदवारी मिळवतात, सत्तेमध्ये बसतात, परंतु खाली कार्यकर्ते मात्र आपापसात भांडतात. आणि नेमके हे कोण, हे कोणत्या पक्षाचे, असं काहीच नाही, कारण सगळीकडे हेच वारं फिरतंय. चला तर सुरू करूया. झेंडा कुणाचा असो, दांडा आमचाच असणार. नमस्कार, मी डॉक्टर महेश. आपण बघत आहात गोष्ट छोटी डोंगरा एवढी. तर मित्रांनो, सुरू करूया आपण सगळ्यात पहिले उद्धव ठाकरे यांच्यापासून. ठाकरे कुटुंबामध्ये खरं तर सध्या 3 लोक निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. एक आदित्य ठाकरे जे शिवसेनेकडून आहे, त्यांचे चुलत भाऊ राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे जे मनसेकडून उभे आहेत, आणि आदित्य ठाकरे यांचा मावस भाऊ वरुण सरदेसाई हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. म्हणजे एकूणच काय तर एकाच घरातले हे 3 जण निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. जर आपण रावसाहेब दानवेंकडे जर गेलो तर रावसाहेब दानवे मोठे चमत्कारी निघाले. मुलगा कमळाकडून आणि मुलगी धनुष्यबाणाकडून यांची निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. जालना मतदारसंघामधून यांचा मुलगा, रावसाहेब दानवेंचा मुलगा संतोष दानवे हा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. तर यांची मुलगी कन्नड मतदारसंघामधून आपल्याच पतीच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवार आहे. म्हणजे सख्खे बहीण भाऊ वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक लढवत आहेत. आता आपण जाऊया अनिल देशमुखांकडे. अनिल देशमुखांचे 4 जण 3 वेगवेगळ्या पक्षांकडून आणि 1 जण अपक्ष अशा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. काटोल इथे सलील देशमुख हे अनिल देशमुख यांचे पुत्र शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत. तर दुसऱ्या बाजूला यांचे चुलत भाऊ रणजित देशमुख यांचे पुत्र आशिष हे भाजपचे उमेदवार आहे. आणि आशिष यांचे सख्खा भाऊ डॉक्टर अमोल हे सावनेरमधून काँग्रेसचे बंडखोर म्हणजेच अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. अर्थातच अशोक चव्हाणही यामध्ये मागे नाही आहे. त्यांची मुलगी तर या निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये आहेच, परंतु त्यांची भाचीसुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरली आहे. अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया भोकर इथून भाजपच्या उमेदवार आहे. आणि मिनल पाटील या अशोक चव्हाणांची भाच्या या काँग्रेसमधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. आता नारायण राणे तर यापेक्षा भारी. नारायण राणेंचे 2 मुलं 2 वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक लढवत आहेत. एक भाजपकडून तर दुसरा शिंदे सेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात आहे. तर नितेश राणे हे कणकवलीमधून भाजपचे उमेदवार आहे. तर दुसरा मुलगा निलेश राणे हे कुडाळमधून शिंदे सेनेचे उमेदवार आहे. अर्थातच यातून आपल्याला एकच लक्षात येते, झेंडा कुणाचा असो, दांडा आमचा असला पाहिजे. आता आपण बारामतीमध्ये गेलो नाही तर नवलच. अजित पवार हे अजित पवार गट राष्ट्रवादी यांच्याकडून निवडणुकीच्या रिंगणात आहे. तर त्यांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार हा त्यांच्याच विरुद्ध शरद पवार गटाचा उमेदवार आहे. एकूणच काय तर इथे सख्खा काका पुतण्यामध्ये निवडणूक होत आहे. त्यानंतर आपण जर एकनाथ खडसेंच्या बाबतीत बघितलं तर एकनाथ खडसे यांच्या घरातच 2 पक्ष आहे. एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे या मुक्ताईनगरमधून शरद पवार गटाचे उमेदवार आहे. तर रोहिणी यांची वहिनी म्हणजेच एकनाथ खडसे यांची सून ह्या भाजपकडून खासदार आणि अर्थात केंद्रामध्ये राज्यमंत्री देखील आहेत. म्हणजे एकाच कुटुंबात हे 2 पक्ष चालत आहेत. त्याच्यानंतर आपण जर गावितांचं बघितलं तर 4 गावित एकूण निवडणुकीच्या रिंगणात आहे. भाजपकडून विजयकुमार गावित लढत आहेत. त्यांची मुलगी हिना अक्कलकोवा मतदारसंघातून अपक्ष लढते. विजयकुमार गावित यांचा सक्का भाऊ राजेंद्र गावित हे काँग्रेसचे उमेदवार आहे. म्हणजे एकूणच काय तर हे सगळे काँग्रेस असो, भाजप असो, सेना असो, नाही मिळालं कोणी तर अपक्ष असो, पण आपल्या कुटुंबातला माणूस निवडून आला पाहिजे, अशा प्रकारचं यांचं राजकारण आहे. आता आपण जर बघितलं, माजी मंत्री भाऊसाहेब फुंडकर जे दिवंगत आहे, यांचा पुत्र आकाश हा खामगावात भाजपकडून रिंगणात आहे. तर आकाश यांचा चुलत मामा आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार राजू एकडे हे मलकापूरमधून काँग्रेसचे उमेदवार आहे. रिसोडमध्ये काँग्रेसचे अमित झनक यांच्या हे सध्या शिंदे सेनेचे उमेदवार भावना गवळी यांच्या विरोधात आहे. त्यानंतर कारंजामध्ये जर आपण गेलो
तर भाजपचे दिवंगत नेते राजेंद्र पाटणी यांचे पुत्र न्यायक यांनी आता शरद पवार गटात जाऊन तुतारी हातात घेतलेली आहे. तर एकूणच जर आपण या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर हे सगळे आपले आपले लोक उभे करतात आणि आपापले लोक निवडून आणण्याचा प्रयत्न करतात. आता संगमनेरमध्ये काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांची भाची सून मोनिका राजळे हे शेगावमधून भाजपच्या विद्यमान आमदार आणि आत्ताच्या उमेदवार आहे. म्हणजे यांची भाची सून ही भाजपमध्ये आणि बाळासाहेब थोरात आहेत काँग्रेसमध्ये. त्याच्यानंतर मोनिका यांचे जे नंदेचे घरचे आहेत शंकरराव गडाख हे नेवाशामध्ये उद्धव ठाकरे गटाकडून आमदार आहेत. त्याच्यानंतर बाळासाहेब थोरात यांचे शंकरराव गडाख हे भाचे जावई आहेत. शिर्डीमध्ये जर आपण गेलो तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रतिस्पर्धी प्रभावती घोगरे या त्यांच्याच नातेवाईक आहे. म्हणजे हे काँग्रेसकडून आणि हे BJPकडून आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे हे राहुरीमध्ये आमदार आहेत आणि सध्याचे उमेदवार आहे. आणि जयंत पाटील यांच्या बहिणीचे जे दीर आहेत चंद्रशेखर घुले हे शेगावमध्ये अपक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. घुले यांचे जावई आशुतोष काळे हे अजित पवार गटाचे आमदार आणि उमेदवार आहे. त्याच्यानंतर बबनराव पाचपुते यांचे पुत्र विक्रम हे श्रीगोंद्यातून भाजपचे उमेदवार आहे. अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या पारनेरमधून शरद पवार गटाकडून लढत आहे. म्हणजे नवरा खासदार बायको आमदार होणार आहे. अकोलेमधून माजी मंत्री मधुकर पिचड यांचे पुत्र वैभव अपक्ष लढत आहे. शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे कर्जत जामखेडमध्ये लढत आहे. बबनराव ढाकणेंचे पुत्र प्रताप ढाकणे हे शरद पवार गटाकडून लढत आहेत. तर हे सगळे एकमेकांचे नातेवाईक, एकमेकांच्या विरुद्ध नाही पण एकमेकांच्या पक्षांच्या वेगवेगळ्या विरुद्ध विचारसरणीमध्ये मात्र आहे. एकूणच काय, झेंडा कोणाचा असो दांडा आमचाच असंच या घराण्यांना वाटतं. वारंवार आपली सत्ता या महाराष्ट्रामध्ये राहिली पाहिजे. कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपलं कुटुंब, आपले नातेवाईक सत्तेमध्ये बसलेले पाहिजे. सत्ता आपल्या घरामध्ये असली पाहिजे एवढंच या लोकांना वाटतं. या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.